नमस्कार मैत्रिणो. आज पहा आपल्याला अगदी मस्त असं अशी एक भन्नाट रेसिपी बनवायची. ओला कांदा आणि लाल जरद टमाटी. बघा इथं मी 6 टोमॅटो घेतलेले आहेत मैत्रिणो, पाहू शकता तुम्ही. ही 6 टोमॅटो आणि कांदा एक. कांदा कमीत कमी पावशेराचा कांदा येतो बरं का. आता टोमॅटो अगदी छान मस्त अशी धुवून घेऊया आपण. हे बघा अशी बुडकं काढून टाकायची आणि मस्तपैकी ही टोमॅटो आपल्याला आता मी हे ताटात मांडून धुवून घेते बरं का. टोमॅटो स्वच्छ धुवून घेतलेली मैत्रिणी, पाहू शकता. आता ही टोमॅटो आपल्याला मस्त अशी चिरून घ्यायच्यात. पहा जेवढी बारीक कट करता येईल तेवढी बारीक करा कट. अगोदर हे असं बुडूक काढून टाकायचं ह्या टोमॅटोचं. हे बघा अशा पद्धतीने हे बुडूक काढायचं आणि अगदीच बारीक बारीक कट ही टोमॅटो आपल्याला करून घ्यायच्यात. पाहू शकता तुम्ही. हे बघा छान पद्धतीने मैत्रिणींनो आपण ही टोमॅटो कट करून घेऊया. टोमॅटोची चटणी म्हणले की सगळ्यांच्याच तोंडाला पाणी सुटतं. खायला बी चवदार आणि अगदीच 2 दिवस टिकते ही. 2 काय 4ही दिवस टिकते. फ्रीजमध्ये जर ठेवली तर खरंच 4ही दिवस टिकते. अशी ही चटणी होते. आंबट गोड ही चटणी लागणार. न साखर घालता आंबट गोड लागणार. मग कशी लागणार आहे ते मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. पहा टोमॅटो आहे बघा अशा पद्धतीने मी अगदीच बारीक कट करून घेतला आहे. पाहू शकता तुम्ही. हो का किती बारीक केलं. अशा पद्धतीने आपल्याला संपूर्ण इथं टोमॅटो कट करून घ्यायचा आहे. आणि तो कांदा होता पावशेराचा तो सुद्धा. इथं लसूण आलं आणि मिरचीचं खरडा वाटून घेतलेला आहे. त्याच्यानंतर कोथिंबीरही घेतलेली आहे मैत्रिणी, पाहू शकता. मस्त असं बारीक चिरलेलं हे दोन्हीसुद्धा. इथं कढईमध्ये तेलही तापाय ठेवले. तेल अगदी छान तापले. त्याच्यात आपण टाकली जिरी मोहरी छान तडतडली तर त्याच्यानंतर मिरचीचा खरडा हा टाकून द्यायचा बरं का मैत्रिणी. तुम्हाला जर वाटलं ना मिरच्या चिरून घालायच्या तर चिरून घाला मैत्रिणी, पण मी थोडीशी वेगळी पद्धत दाखवलेली आहे. पाहू शकता. मिरचीचा खरडा हा मस्त असा परतून घ्यायचा. म्हणजे आलं लसूण आणि मिरच्या ह्या तिन्ही गोष्टी अगदी छान पद्धतीने परतून निघतात बरं का. त्याच्यानंतर मी कांदा टाकणार आहे. तो एकच कांदा एवढ्या मिरचीला तर भरपूरच झाला. पावशेराचा कांदा पाहू शकता. आता हा कांदासुद्धा अगदी सॉफ्टपणे आपल्याला परतून घ्यायचा आहे. पहा छान अगदी मस्त असा परतून घेणार आहे मैत्रिणी, पाहू शकता तुम्ही. हे बघा आणि मिरची ते सर्व कच्चापणा त्याचा दूर झालेला आहे बरं का. खूप छान मैत्रिणी आणि खरंच खूपच भारी होती. अगदी तुमच्या टिफिनसाठी न्यायला खूपच ही चटमटीत अशी ही आंबट गोड चटणी अगदीच अप्रतिम लागते. त्याच्यानंतर कोथिंबीर टाकली बघा. कांदा अगदी छान असा परतलेला आहे आपला आणि मग कोथिंबीर टाकून दिलेली आहे मैत्रिणी, पाहू शकता तुम्ही. कोथिंबीर आणि ते संपूर्ण चांगलं परतून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर थोडीशी हळद टाकायची. पहा मैत्रिणी, जास्तही टाकायची नाही आहे. अगदी थोडीशी फक्त रंग येण्याजोगा. आणि इथं थोडासा घरातला मसाला आहे तो थोडासा टाकला आहे बरं का. नकळत टाकला आहे, तुम्हाला दिसतच असेल. आता मी हे पूर्ण असं मिक्स करून घेते. पहा मैत्रिणी अगदी छान पद्धतीने. आणि इथं आता टाकायचे टोमॅटो. पहा गुंजभर पाणी नाही पण अगदी वाफेव ही चटणी अप्रतिम होती. पहा आणि खरं सांगू का मैत्रिणी, वाफेवर कोणतीही गोष्ट शिजवली तर ती खरंच खूप छान लागते आणि चवही खूप अप्रतिम लागते. पहा आता इथं चवीपुरतं मीठ टाकणार आहे. पहा की मिठाने आपाप त्याला पाणी सुटतं, पाहू शकता तुम्ही. आणि आपली चटणी खूपच छान होती. त्याच्यानंतर पाहू शकता मैत्रिणी अजून एक गोष्ट त्याच्यात टाकायची मला. 2 चमचे मी इथं भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट टाकते बरं का. भाजून जर शेंगदाण्याचा कूट टाकला ना तर आपल्या चटणीला आणखीनच चव येते. खमंग असं लागतं आणि वासही खूप छान येतो. चला आता हे मी टाकून घेतले. आता हे अगदी मस्त मी असं हलवून घेते. पहा मैत्रिणी खूप छान मस्त असं हलवून घ्यायचं की आपला कूट मीठ हे चौखून संपूर्ण मिरचीला लागलं पाहिजे बरं का. पहा मस्त असं खालवर करून घेणार आणि पुन्हा आपण त्याच्यावर आता पहा झाकण ठेवणार आहे. 5 मिनटं झाकण ठेवून पुन्हा पाहिजे चटणी, पाहू शकता तुम्ही. मस्त त्याला तेल सुटले, पाहू शकता. तुम्हाला दिसत असेल मैत्रिणी. आणि एकदा आता मी चटणी अशी मस्त हलवून घेते. पहा
पहा काय सुंदर झालेली आहे ही चटणी. थोडीशी अशी चमच्याने दाबायची की अजूनच छान होते. पहा अशा पद्धतीने ही चटणी मैत्रिणी दाबून घ्यायची. झाली का नाही मस्त चटणी मैत्रिणी तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच एक लाईक एक सबस्क्राईब करा. कुणी नवीन असेल त्यांनीही करा. आणि तुम्ही मैत्रिणी कुठून बोलता कुठून नाही कोणत्या गावाहून बोलता ते सुद्धा मला सांगा. चला चटणी झालेली आहे, मी तुम्हाला आता काढून दाखवते. का इथे एक पातेलं घेतलेलं आहे ॲल्युमिनियमचं, त्याच्यात मी ही चटणी काढून ठेवते बरं का. पहा ही मग आजची चटणीची रेसिपी कशी वाटली आणि तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतात का नाही हे सुद्धा सांगा. कसं आहे मैत्रिणी, शेतात कामं करून मला व्हिडिओ करायला लागतात. खूप म्हणजे एकदम म्हणतात ना खूप कष्ट म्हणतात, हे खूप कष्टाचं माझ्यासाठी काम आहे. म्हणजे माझी सगळी कामं बघून मी तुम्हाला अशा छान छान व्हिडिओ मैत्रिणी दाखवत असते. खरंच एक लाईक एक सबस्क्राईब करा आणि मला सांगत जा माझ्या व्हिडिओ कशा वाटतात तुम्हाला. पहा संपूर्ण चटणी आता मी ह्या पातेल्यात काढून घेतलेली आहे आणि वरून आपण त्याला अगदीच थोडीशी हलकीशी कोथिंबीर टाकूया, अजूनच छान दिसते. पहा मैत्रिणी आवडली तर नक्कीच सांगा. चला मग उद्या भेटूया आपण. बाय.